नमस्कार. माझं नाव मंगला विजयकुमार कप्पिकेरे. उदगीरमध्ये मी शाळेची सुरुवात 1996 मध्ये सुरुवात केली आणि फक्त माझ्याकडे 3 विद्यार्थी होते. तुम्हाला असं वाटेल की शाळेची इमारत खूप मोठी असेल आणि खूपच सुरुवात एवढी सुंदर झालेली आहे की लक्ष्मीच्या मंदिरमध्ये सुरुवात झाली शाळा आणि लक्ष्मीच्या पावलांनी सुरुवात झाल्यासारखं झालं आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला मी मेंटेन केलं. ते कसं तर 3 विद्यार्थी होते. दररोज मी वाट बघायची कोणतरी नवीन एक पालक येईल आणि ऍडमिशन होईल. पण तसं शक्य झालं नाही. हळू-हळू येऊ लागले लोकं. काय येऊ लागले तर शाळेमध्ये सीबीएसई स्कूल हे उदगीरमध्ये दुसरी शाळा होती माझी आणि सीबीएसई स्कूल आणले मी. सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड बोर्ड सेकंडरी एज्युकेशन हे मी उदगीरमध्ये आणलं. त्याच्यामुळे काही लोकांना बरंच आवडलं की सीबीएसई काय आहे चौकशी करून मग ते शाळेमध्ये टाकायचे. इथंच का टाकायचं म्हणजे नाही ते सीबीएसई शिकवायचे आम्हाला. मग ते मुलं वाढत गेले आणि सुरुवात तर चांगली झाली माझी. पण काही कारणास्तव मग शाळा मला बदलावी लागली. मग शाळा आता कुठं बरेच ठिकाणी मी पाहिले शाळा मला व्यवस्थित वाटले नाही. मग मी घरी सुरुवात केली. घरी सुरुवात केल्यानंतरही बऱ्याच अडचणी आल्या मला. मग मोठा प्रॉब्लेम म्हणजे शिक्षकांचा. शिक्षक कुठून आणावेत? मग केरळचे शिक्षक आले आणि शिक्षक केरळचे आले, काही उदगीरचे होते आणि असं करत-करत हळू शिक्षक जमले. मग जागा माझ्याकडे कमी पडू लागली. वाढू लागले विद्यार्थी. मग मी आजूबाजूच्या माझे जे शेजारी आहेत त्यांच्याकडे मी तिकडं क्लासेस सुरू केले आणि दुपारून परत माझ्या घरी अजून घेऊन येत होते मी. असं करत मी शाळेची सुरुवात केली. पण जे 2 माझे शिक्षक आहेत, शिवकांता शेटकार आणि प्रतिभा शेटकार, ह्या दोघी माझ्या पहिल्यापासून सुरुवातीला होत्या आणि ते मला फार अगदी म्हणजे एवढं काही अडचणी आल्या तरी ते माझ्यासोबतच होत्या नेहमीसाठी आणि त्यावेळेसचे पालक, विद्यार्थी हे सगळे मला खूप सहकार्य करायचे. फारच पालक जे सांगते ते ऐकायचे आणि सांगितलेलं इम्प्लिमेंट होत होतं. त्याच्यामुळे मला काही त्रास झाला नाही आणि मी खरं इथपर्यंत पोहोचलेच त्यांच्यामुळे, पालकांमुळे. जर पालक आपल्याला सहकार्य करत नसतील, तर आपण काही करू शकत नाही. हे एक युनिटी वर्क आहे. सो सगळे शिक्षक मला केले मदत. पण त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. अशा आल्या, की काही शिक्षकांनी चॅलेंज केले मला. काही असं म्हणजे कोणतंही कार्य आपण करू शकतो. करत नाही असं नाही. शाळा काढणं काही खूप मोठी गोष्ट नाही. कोणी काढू शकतं शाळा. पण शाळा काढल्यावर ते टिकवणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल, की शाळा ही दुसरी शाळा माझी आहे. पण माझ्यानंतर एवढ्या शाळा झाल्या उदगीरमध्ये, की चॅलेंज करू शकत नाही आपण, की 40 शाळा झाल्या. मग कॉम्पिटिशन वाढलं त्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. जे काही आलं आपल्याला ते एकदम आपण स्वप्न बघतो पण लगेच साकार होईल असं नसतं. त्याच्यासाठी खूप एफर्ट्स करावे लागतात आपल्याला. खूप मेहनत करावी लागते. शिक्षक जरी असला तरी सगळे शिक्षक नजरेने बघत नाहीत मुलांना. काही लोक खूप हे त्रास देतात आपल्याला. पण त्याच्यातून आपल्याला जावं लागतं. हाडाचं शिक्षक व्हावं लागतं. शिक्षकांबद्दल आपण एक गुरु आहेत शिक्षक आपले असं मुलांना आपण समजावून द्यावं लागतं. म्हणजे त्या अडचणीतून आपल्याला मार्ग काढावा लागतो. म्हणून कोणतंही करणं एवढं सोपं नाही. मग मला बऱ्याच अडचणी येऊ लागले. मग हळूहळू माझी म्हणजे मी माझ्या फॅमिलीबद्दल सांगते, की मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. सो सगळे सॉफ्टवेअरमध्ये आहेत आणि माझे मिस्टर मोठ्या कॉलेजमध्ये होते. सगळ्यांना असं वाटतं, की प्रत्येक माणसाच्या मागे एक स्त्री असते. पण असं नाहीये. एका स्त्रीच्या मागे एक पुरुष सुद्धा राहू शकतो. ते म्हणजे माझे पतिदेव. सो मी त्यांच्या व्यतिरिक्त मी काही करू शकले नसते. ते माझ्या मागे होते आणि ऑफिशियल वर्क सगळं त्यांना माहीत होतं. त्याच्यामुळे ते ऑफिसमध्ये एकदम व्यवस्थित त्यांनी सगळं पाहत होते. मग हे माझ्या लक्षात आलं, की ऑफिसमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. टीसी म्हणा, बोनाफाईड म्हणा, असे जे काही ऑफिसमध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टींना अडचण येऊ लागली. मग कामाला वेळ लागू लागलं. पेपर वर्क पण खूप होऊ लागलं. म्हणजे हे सगळं आपण कसं करावं? मग हे माझ्या फॅमिलीमध्ये माझे मुलं जेव्हा मला पाहत होते, एवढं करताना ते सुद्धा मदत करायचे. मग माझा मुलगा म्हणायचा, की "मम्मी मी तुला ना एक असं कॅमेरा आणून देईन, की तू घरी बसून बाहेर कुठं गेलीस तरी त्या कॅमेऱ्यामध्ये तू बघशील." आणि मी मुलांना पहिल्यांदा खोटं बोलायची, की माझ्याकडे कॅमेरा आहे आणि त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला मी दाखवते तुमच्या आई-वडिलांना बोलून. खोटं बोलत होते मी. पण ते प्रत्यक्षात घडलं.
खरं खरं झालं माझं ते स्वप्न. आणि सुरुवातीला मी शाळेमध्ये बायोमॅट्रिक बसवले. त्यावेळेस कोणाला माहित पण नव्हतं बायोमॅट्रिक्स काय आहे. बायोमॅट्रिक बसवले, मुलांसाठी बायोमॅट्रिक बसवलं गेलं. म्हणजे सॉफ्टवेअर मधलं जे काही आहे ते सगळं हळूहळू आम्ही करू लागलो. उदगीरमध्ये शाळा भरपूर आहेत, पण कंपनी कोणी काढली, सॉफ्टवेअर कोणी केलं नाही केलं ना, मग ते आपण करूया. तू एक IT मध्ये आहेस तर हे करूया, तू मला मदत करशील, माझी मुलगी मला मदत करेल, सगळेजण मला मदत करतील, तेव्हाच मी करू शकेन ना. त्याच्यामुळे मग ते मी त्यांना कल्पना दिली अशी, मग ते कल्पना त्या लोकांनी मला मदत करायला सुरुवात केली. आणि हळूहळू आम्ही ते सॉफ्टवेअरकडे वळल्यानंतर मग आता सॉफ्टवेअरमध्ये काय काय आहे, तर पेपरलेस काम सुरू झालं. ऑफिसमधलं सगळं ERP सोल्युशन आहे, परत AI चं काम आहे. म्हणजे तुम्हाला माहितच आहे आता सॉफ्टवेअर म्हणल्यानंतर काय आहे, काय अडचणी आहेत ते तुम्हाला सांगू शकत नाही. डिजिटल करायचं म्हणलं तर मग डिजिटल बोर्ड हवे आहेत. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला जे काही लागते ते सगळं आमचं सॉफ्टवेअर बनवून देईल. आणि खेडेगावामध्ये, शहरामध्ये सॉफ्टवेअर माहितीच प्रत्येकाला सॉफ्टवेअर काय आहे, पण खेड्यात कुठं माहिती आहे अजून, खेड्यामध्ये नाहीये, शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये नाहीये. त्याच्यासाठी काम करायला पण लोक लागतात, टीचर लागतो, कॉम्प्युटर टीचर लागतो. सो तेव्हा ते काम होत असते. मग आता त्याचं कंपल्सरी केलेलं आहे गव्हर्नमेंटने की प्रत्येक काम सॉफ्टवेअरवरच करावं लागतं. त्याच्यामुळे मग आता हे हळूहळू आम्ही खेड्यात सुद्धा त्याचं काम करतो आहोत. सर्वांना माहीतच असेल आता गव्हर्नमेंट बरेच म्हणजे माझी शाळा, सुंदर शाळा, A+ वगैरे हे सगळं स्कॉप वगैरे सगळं चालू आहे. तर हे सगळं तंत्रज्ञानासोबतच होणार आहे. डिजिटल करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला डू लिटिल कडनं वेळोवेळी आमचे जी काही टीम आहे तुम्हाला मदत करेल, जे काही लागेल ते सांगेल. आणि पुढे फ्युचरमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी फार उपयोगी पडतील, करणं आवश्यक आहे, केलं पाहिजे. तर मी माझ्याकडून शुभेच्छा देते. तुम्हाला अजून काही माहिती मिळायची असेल तर तुम्ही कॉल करू शकता. नमस्कार.